17 आणि 18 फेब्रुवारी 2026 ला भारताच्या विशाखापट्टणम या ठिकाणी इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू हा असणारा एक एक्झरसाइज सुरू होतो. ज्या एक्झरसाइजमध्ये भारतानं 2001 ला, 2016 ला आणि आता 2026 ला होस्टिंग केलं. त्या ठिकाणी 19 देश या असणाऱ्या एक्झरसाइजसाठी आले होते. त्यामध्ये इराण सुद्धा आला होता. टोटल 85 जहाजांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये होता आयरिस देना हा असणारा इराणचा फ्रिगेट. आणि तो फ्रिगेट एक्झरसाइज कंप्लीट केल्यानंतर तो रिटर्न आपल्या असणाऱ्या प्रवासाला गेला होता. हे जात असताना श्रीलंकेच्या असणाऱ्या कोस्टल एरियाच्या जवळ या ठिकाणी अमेरिकेच्या असणाऱ्या एका सबमरीननं त्याच्यावरती हल्ला केला आणि अमेरिकेनं एक असणारा त्यांचा वर्ल्ड वॉरच्या सेकंड नंतर असणारी ही पहिली असणारी हत्या अशा असणाऱ्या एका फ्रिगेटची केली आणि ज्या असणाऱ्या फ्रिगेटवरती 130 लोक होते आणि त्या 130 लोकांपैकी जवळपास 80 लोकांचा मृत्यू झालेला आहे. हल्ला भारताच्या असणाऱ्या या इंडियन ओशनच्या रिजनमध्ये झाल्यानंतर युनायटेड नेशनच्या अंतर्गत असणाऱ्या कन्व्हेन्शन्स ऑफ द लॉ ऑफ द सी या असणाऱ्या कायद्याचं उल्लंघन करून त्यातला असणारा सेक्शन नंबर 88 चा भंग झालेला आहे. असा संदर्भ सध्या चर्चेमध्ये येतोय.